पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलाय। अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळनं महेंद्र गायकवाडचा पराभव केला। केसरी 2025 चे मानकरी ठरलेले आणि महाराष्ट्र केसरीचा किताब मोहोळने पटकावलाय। अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली। पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉइंट मिळाला, पण दुसरा पॉइंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी झाली। त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉइंट घेतला आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणला विजयी घोषित करण्यात आलं। 67वी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला। मात्र या स्पर्धेला गोंधळाचं देखील गालबोट लागले। महेंद्र गायकवाड हा यापूर्वी देखील त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। तो उपविजेता ठरला होता, मात्र विजेता ठरण्याचं स्वप्न त्याचं भंगलेलं आहे। कारण पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं त्याला चितपट केलं। अहिल्यानगरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगलेला होता। आज अंतिम सामना होता। अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉइंट मिळाला, पण दुसरा पॉइंट मात्र सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली। त्यानंतर मात्र पृथ्वीराज मोहोळने कमबॅक केलं, पुन्हा एक पॉइंट घेतला आणि यानंतर पृथ्वीराज चव्हाणला विजयी घोषित करण्यात आलं। विजयानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। पृथ्वीराजनं मानाची गदा उचलली। माझं स्वप्न पूर्ण झालं, माझ्या बापाचं माझ्या आजोबाचं स्वप्न पूर्ण झालं। माझे खूप मोठे स्वप्न माझ्यावर प्रेम करणारी जनता, माझ्या मुलाचं पूर्ण झालं कसं, माझ्या बापाचे स्वप्न पूर्ण झाले। बस माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया मोहोळने दिली। दरम्यान अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं। मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर पकडली आणि लात मारली। पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला होता। निर्णय अमान्य करत राक्षेनं पंचांना लात मारली, तसंच पंचांची कॉलर देखील पकडली। यावेळी मैदानात एकच गोंधळ झाला। यावेळी दोन्ही मल्ल्यांमध्ये काहीशी झटापट देखील झाल्याचं दिसून आलं। या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला। माझी पाठ टेकली नव्हती, मला हा निर्णय मान्य नाही, पुन्हा कुस्तीचा व्हिडिओ दाखवा अशी मागणी राक्षेनं केली। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेत अगदी रोमहर्षक सामना झाला। अंतिम लढत होती। मोहोळने कुस्तीच्या ढाकडावानं राक्षेला पाडलं। राक्ष पाठीवर आला आणि पंचांनी मोहोळला विजयी घोषित केलं। मोहोळ जिंकल्यानं चाहत्यांनी एकच जल्लोष केला। माझे दोन्ही खांदे आणि पाठ न टेकता तुम्ही मला बाद कसं केलं अशी राक्षेनं पंचांकडे विचारणा केली। पंचांनी खेळ भावना न दाखवल्याची तक्रार केली। पंचांकडून अन्याय झाल्याचं सांगत राक्षेनं पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। शिवराज राक्षेनं पंचांना चक्क लाथ मारली, हुज्जत घातली। माझी पाठ टेकली नसताना तुम्ही त्याला विजय कसं घोषित केलं, माझ्यावर अन्याय झालाय असा आक्षेप राक्षेने घेतला। त्यांनी पंचांची हुज्जत घातली, कॉलर पकडली आणि चक्क लाथ मारली। त्यानंतर मात्र पोलिसांनी देखील पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर, विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पंचांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काका पवार तालमीवर पहिल्यापासूनच अन्याय होत आहे। आमचे काका पवार तालमीचे कोच आहेत शरद पवार, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता। नेमकं जर आपण पाहिलं तर कुस्ती 1 मिनिटाची झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं? प्रतिस्पर्ध्याचं जर दोन्ही खांद्याची टेकला असेल तरच कुस्ती दिली जाते। माझं दोन्ही खांदे टेकले नाही, वाटलंच तर तुम्ही रिमोट दाखवा, रिमोट चेक करा आणि मगच निर्णय घ्या। मी पंचांकडे याबाबत काही अपील केलं? अपील केली होती, जर पंचांनी ती अपील फेटाळली, इकडे जा तिकडे जा, टाळाटाळ करायला लागली पंच। राक्षेची प्रतिक्रिया आपण पाहिली। दरम्यान शिवराज राक्षेवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही अशी भूमिका पंचांनी घेतलेली आहे। राक्षे यानं पंचाला लात मारल्यामुळे आता सर्व पंचांनी हा निर्णय घेतला आहे। तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार
संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका पंचांनी घेतली. खुल्या गटामध्ये ज्यावेळेस फायनल झाली मातीवर मॅटवरली, त्या मॅटवरल्या फायनलमध्ये पैलवान शिवाजी राक्षे याने आमचे पंच दत्तात्रय माने यांची गचुंड पकडलं आणि एक लात मारली त्यांना. आणि तदनंतर अंतिम फेरीमध्ये ज्यावेळेस महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोळची कुस्ती झाली आणि ती कुस्ती झाल्यानंतर पृथ्वीराज मोळ निकाल दिल्यानंतर एक 10 मिनिटांनी त्यानं महेंद्र गायकवाड पुन्हा आमच्या पंचांना शिवाय देत पुन्हा मॅटर आला होता. जे पंच होते नशिबाने ते तिथे जागेवर नव्हते, नाही तर त्यांनी त्या पंचाला मारला असतं. आता कुस्तीच्या आखाड्यातून आपण वळूया आता इतर बातम्यांकडे. बातमी बीडमधून. नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे आरोपींची पाठराखण केल्यानंतर आता सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे शास्त्रींच्या आज भेटीला गेले होते. यावेळी नामदेव शास्त्रींनी युटर्न मारलाय. नेमकं शास्त्री काय म्हणाले आहेत आणि धनंजय देशमुखांनी त्यांना कोणते पुरावे दिले त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. गड आरोपींच्या पाठीशी नाही. देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्री ताळ्यावर. भगवानगड देशमुखांसोबतच उभा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले. त्यानंतर मात्र शास्त्री ताळ्यावर आल्याचं चित्र आहे. आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या. तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या. म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो. अतिशय चुकीचं आहे म्हणले हे. आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत. त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. त्यामुळे संतापलेले देशमुख कुटुंबीय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवानगडावर पोहोचले. देशमुख कुटुंबानं कोणते पुरावे दिले पाहूया. दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा. देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं. आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला. मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी देखील केली. बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवानगड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो. मात्र याच भगवानगडाच्या गादीवरून महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती. मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडलेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरून युटर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान भगवानगडानंतर देशमुख कुटुंबानं नारायणगडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलं. तसंच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत नगद नारायण यांचं पाठबळ आमच्या मागे राहिलं पाहिजे अशी इच्छा धनंजय देशमुख यांनी महंत शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली. आणि या दुःखातून जे देशमुख कुटुंबियावर दुःख आहे, या दुःखात जो सगळेजण उभे आहेत, न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत, त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे
अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. न्यायालयासमोर सर्व समान आहेत असं देखील उदयनराजे बोलले. कोण काय बोलतंय याच्यापेक्षा नैतिकता जेव्हा आपण म्हणतो कसं असतं की दादा तुम्ही पत्रकार आहात, जास्तीत जास्त तुम्ही जर सगळीकडे जात असता, कोण काय बोलायचंय कोणी काय बोलायचं यापेक्षा जे काय खरं असेल ते जेव्हा उघडकीस येईल त्यावेळेस कोणी असू दे, या संपूर्ण लोकशाहीमध्ये या संपूर्ण म्हणजे न्यायालयाच्या पुढं सगळे समान आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ज्या त्यावेळेस होईल. वेळ आता जरांगेंनी मुंडेंवर केलेल्या टीकेकडे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबतचं उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीड प्रकरणाकडे लक्ष वळवलंय. त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. मुंडेंमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींवरही जरांगेंचा प्रहार. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे. ऐकलत? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अशा शब्दात पाठराखण केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत चाललाय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू झालाय. हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय अशी खरमरीत टीका जरांगेंनी नामदेव शास्त्री यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण 6व्या दिवशी मागे घेतलं. सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात प्रहार करत बीड सरपंच हत्या प्रकरणाची धार कमी होऊ दिलेली नाही. आता कुठल्या वळणावर हे प्रकरण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पंकजा मुंडेंच्या विधानाकडे वळूया. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची अशी खतखत मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. काही लोक ठरून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात असा आरोपही मंत्री पंकजा मुंडेंनी केलाय. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे, त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, जर नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू ते पदाचं मी लोणचं घाल का. पुढची बातमी आता बीड जिल्ह्यातून. शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत, तर 8 जणांनी स्वतःहून परवाने सरेंडर केलेत. आणखी 127 शस्त्र परवाने रद्द होणार आहेत. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत.
मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले. पुढच्या राजकीय बातमीकडे. पालकमंत्री पदावरून आता महायुतीत नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून शिंदेंच्या अस्वस्थतेवर प्रहार केलाय. एवढंच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचं म्हटलंय. नेमका हा दावा काय आहे आणि शिंदे गटानं त्याला कसं उत्तर दिलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिंदेंचे आमदार फडणवीसांचं नियंत्रण. भाजपनं फसवल्याची शिंदेंची भावना. राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. महायुतीनं सत्ता स्थापन केली, मात्र कधी मंत्रिपदावरून तर कधी पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस कायम आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून थेट महायुतीतील अस्वस्थतेवर प्रहार केला. शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा दावा ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून केलाय. महायुती सरकारकडे बहुमत असूनही राज्य अस्थिर. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर भाजपनं संपवली. महत्वाची खाती, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही शिंदेंचा चेहरा शून्यात. भाजपनं पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा शब्द न पाळल्यानं शिंदे नाराज. शिंदे गटातील 40 पैकी 20 ते 25 आमदार फडणवीस आणि शहांमुळे फुटले. काही आमदारांमध्ये चलबिचल असून मागे फिरायचं का अशी चर्चा. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे, तर शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये चलबिचल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर नितेश राणेंनी मात्र संजय राऊतच ठाकरे गटात किती काळ राहणार असा सवाल उपस्थित केला. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे. आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. शिंदे गटाने ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावलाय. सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर त्या टीका करणं किंवा इतरांवर वायफीट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असताना विजय वडेट्टीवारांनी शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेत नवा उदय होण्याचे संकेत दिले होते. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. आधीच महायुतीत पालकमंत्री पदावरून शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली. त्यात आता राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नियंत्रण असेल तर शिंदे गटाची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळणार की पुन्हा राज्यात नवा भूकंप होऊन शिंदेंची ही शिवसेना फुटणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता राजकीय आखाड्यानंतर कुस्तीच्या आखाड्याकडे वळूया. रामदास तडस जे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी शिवराज राक्षेला 3 वर्षांसाठी निलंबित केलेला आहे. महेंद्र गायकवाड हे 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे. पंचांना लात मारणं हे शिवराज राक्षेला भोवलेलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेची कारवाई आहे.
सुशील थोरात आपले जे प्रतिनिधी आहेत अहिल्यानगरचे ते फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सुशील, ही कारवाई अपेक्षितच होती, काय सांगशील? कारवाई अपेक्षित होती. जेव्हा महाराष्ट्र केसरीचे सर्व सामने संपले आणि सर्व संपल्यानंतर सर्व जे रेफरी आहेत, पंच आहेत, त्यांनी एकत्रितपणे बैठक घेतली. जवळपास अर्धा ते पाऊण तास ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये एक निर्णय घेण्यात आला की हे दोन्ही जे मल्ल आहेत या दोन्ही मल्लांवर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि याबाबतचे पत्र तसंच त्यांच्या ज्या ठिकाणी ते कुस्ती करतात किंवा ज्या तालमीमध्ये ते प्रॅक्टिस करतात त्या तालमीला देण्यात येईल असा ठराव या ठिकाणी करण्यात आला. राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्याध्यक्ष रामदास तडस यांनी याची ही अधिकृत माहिती दिलेली आहे. सुशील, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. कुस्तीच्या आखाड्यानंतर पुन्हा एकदा आपण आता राजकीय बातम्यांकडे वळूया. राऊतांच्या दाव्यानंतर भाजपनं जोरदार टोलेबाजी केलेली आहे. राऊतांना एक दिवस चांगलं बोलायला शिकू असं नारायण राणे म्हणाले. तर राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय. संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो ते सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा. एकनाथ शिंदेची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत. पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? नेमक्या आपण कोणाबरोबर आहात ते सांगा. तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात न करता याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत. आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, लोकांना वीट आलाय. शिंदेची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत. आता मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाकडे, कारण त्यांच्या विधानानं खळबळ उडालेली आहे. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी जळगावात केलंय. तर यावर प्रतिक्रिया उमटतायत. मनुष्य धर्मच हा मोठा धर्म म्हणत भुजबळांनी गुलाबराव पाटील यांना खोचक टोला लगावलाय. धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे? गुलाबराव पाटील, मानवड विलासराव पाटील, ठीक आहे. असं आहे, धर्म अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यातला मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा सुद्धा एक मोठा धर्म आहे. आणि मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा अख्ख्या जगामध्ये मान्य झालेला आहे. तर तो मनुष्य धर्म जो आहे, माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळ्या धर्मामध्ये जे सार आहे ते हे आहे, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील एक मोठं राजकीय विधान केलेलं आहे. ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच सक्रिय आहे. येत्या 8 दिवसात आजी माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. अनेक आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांचा सगळ्यांचा प्रवेश या 8 दिवसानंतर आम्ही सर्वजण एकत्रित बसून त्याच्यावर विचार करून सर्वांचे प्रवेश करून घेणार आहोत. मिशन टायगर सक्रिय झालेले. सक्रिय काय, पहिल्यापासून सक्रिय होतं, त्याला आता गती द्यायचं काम केलं आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील.